नमस्कार, मी वृंदा टिळक. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या स्मरणिकेसाठी लिहिलेला लेख प्रेमातून प्रेमाकडे त्या संक्षिप्त रूपात आता वाचते आहे. आयुष्यात कधी कधी अनामिक नाती जुळतात. अल्प काळापुरते का होईना आयुष्य स्नेहभावनेने उजळून टाकतात. त्या ऊर्जेच्या बळावर आयुष्याला हसत हसत सामोरं जाण्याचं बळ मिळतं. अनेक चांगल्या गोष्टी घडण्या आणि घडवण्यासाठीची प्रेरणा देखील मिळते. प्रेमाकडून प्रेमाकडे हे अरुणा ढेरे लिखित पुस्तक याच भावनेची प्रचिती देत राहतं. त्या पुस्तकाची अत्यंत बोलकी अर्पण पत्रिका अशी आहे: मैत्र जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून, आणि जे आहे असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरून. पुस्तकातला विषय मांडण्याचं प्रयोजन वाटावं असं स्वामी विवेकानंद यांचे विचार सुरुवातीलाच दिलेले आहेत. प्रेमाचे वेड अनुभवता यावे, पण प्रेमाच्या बंधनात जखडून पडू नये. प्रेमाच्या जोरावर जडाचं चैतन्यात रूपांतर करता आलं पाहिजे नव्हे, हेच तर वेदांताचं सार आहे. वाचनात आलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा आणि त्या काळाचा विचार करताना अरुणाताईंचे विशेष लक्ष गेले ते त्या काळातील स्त्री पुरुष मैत्रीच्या संबंधांकडे. त्या लिहितात, स्त्री पुरुष संबंधातला एक पदर लैंगिकतेचा आहे हे खरं, पण त्या पलीकडे जाऊन आधार, दिलासा, आश्वासन, प्रोत्साहन आणि जिव्हाळा यांचेही पदर त्यात मिसळतात. अंतर्यामीचा एकटेपणा पुष्कळसा नाहीसा करणारा संवाद मैत्रीच्या गाभ्याशीच असतो, आणि त्या सर्जनशील व्यक्तींसाठी तर तो उत्तेजन आणि उल्हास यांचा अनुभव देणारा असतो. अनेक मानवी नात्यांमध्ये मैत्रीचा उदय महत्वाचा आहेच, पण स्त्री पुरुष संबंधात मैत्रीची रूपमाया सर्वात विलक्षण दिसते. आकर्षण, अनुराग, प्रेम, भक्ती, वात्सल्य अशा अनेक परस्पर सहचारी भावना तिच्यात मिसळताना आणि तिच्यातून उमलताना दिसतात. मार्गारेट नोबल म्हणजेच भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता आणि गोपाळकृष्ण गोखले, गोपाळकृष्ण गोखले आणि सरोजिनी नायडू, सरलादेवी घोषाल आणि गांधीजी यांच्यातील हृदयस्थ मैत्रीविषयी अरुणाताई लिहितात. गांधीजी आणि मेडलिन स्लेड म्हणजेच मीराबेन, रवींद्रनाथ आणि नलिनी म्हणजेच अन्नपूर्णा तरखड, कादंबरी देवी, व्हिक्टोरिया यांच्यातील तरल बंध हळुवारपणे उलगडतात. सुभाषचंद्र बोस आणि एमिली, सेनापती बापट आणि त्यांची रशियन मैत्रीण आना यांचे स्नेहबंध म्हणजे तर जणू रणात उमललेलं फूल. फॅनी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री म्हणजे त्या दोघांच्याही आयुष्यातलं एक निरागस सुखस्थान होतं. आणि बेझंट, चार्ल्स ब्रॅडलॉ, कोशकार केतकर, नागुताई, कोशकार केतकर आणि शीलवतीबाई, हरिभाऊ आपटे आणि काशीबाई कानिटकर, बाबूराव गोखले आणि सुशीला चंपा यांच्याविषयी अरुणाताई लिहितात. हे पुस्तक वाचताना वाचकाला अनेकदा असाही प्रश्न पडू शकतो की ह्या सगळ्या स्नेहबंधांविषयी लिहायलाच हवं होतं का? कोणत्याही सवंगतेला अरुणाताईंच्या लेखनात स्थान नसतं हे तर सुजाण वाचक जाणतातच. मग सुंदराचा धागा धागा उकलू पाहणारं हे लेखन कशासाठी केलं असावं असंही वाटतं. ज्या तरलतेने हे भावबंध निर्माण झाले होते, ज्या उदात्ततेने ते जपले गेले होते, त्यांची प्रतिष्ठा जपणं सर्वसामान्य वाचकाला शक्य होईल ना अशीही भीती वाटते. पण मग त्याचा उलगडा अरुणाताईंचेच शब्द करतात. एका अति नाजूक आणि अति अवघड अशा आंतरसंबंधांच्या व्यवहारी जगातल्या वाटचालीचा मागोवा मर्यादित साधनांनिशी घेणं आणि त्यातही तो थोर अशा स्त्री पुरुषांच्या आयुष्यातून घेणं ही गोष्ट तशी मोठ्या जोखमीची आहे. ही जोखीम स्वीकारण्याचं फक्त एक महत्वाचं कारण सांगायचं झालं तर मैत्री ही जगण्याला अर्थपूर्ण करणारी, संघर्ष संगिनी होऊ शकणारी आणि हृदय समृद्ध करणारी एक प्रेरणा आहे, एक शक्ती आहे. हा अनुच्चारित विश्वास त्या थोरांच्या विचार वर्तनातून उमटताना जाणवला. वाचताना इतरांनाही तो जाणवेल अशी खात्री आहे. अरुणाताईंचं हे लेखन जोखमीचं तर होतंच, पण शब्दांचा तोल सांभाळताना होणाऱ्या कसरतीचंही होतं असं वारंवार जाणवत राहतं.
ज्यांच्याविषयी लिहिलंय त्यांची प्रतिमा जपण्यासाठी घेतलेली काळजी, तसंच काळाच्या आणि समाजधारणांच्या मर्यादा ह्या लेखनात अनेकदा जाणवत राहतात. मैत्रीचं, प्रेमाचं रूप कसं वैयक्तिक पातळीवर उमलून पुढे विशाल कार्यात आविष्कृत झालं हे जाणवत राहतं. हा प्रवास वाचकाला चकित करतो आणि त्याच वेळी स्निग्ध प्रकाशाने मन उजळवतो देखील. संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर जाणवतं ते अंतर्यामी, अगदी खोल तळातून उमललेलं मैत्रीचं नातं, त्याचा आयुष्यभर दरवळत राहिलेला सुगंध आणि त्या मैत्रीचा नितळपणा जपत त्या ऊर्जेने उजळलेलं स्त्री पुरुषांचं कर्तृत्व. धन्यवाद. नमस्कार, मी मोहना कारखानीस सादर करीत आहे चंदा राणी. जनी आमच्या गावातल्या घरी नक्की केव्हापासून राहायला आली आता काही आठवत नाही, पण मला कळायला लागल्यापासून ती आमच्या घरी होती एवढंच आठवतं. बारीक तरीही काटक अंगकाठी, सावळ्या रंगाची कांती, सुती हिरव्या रंगाची बारीक काठाची गुडघ्यापर्यंत नेसलेली साडी, फिकट रंगाच्या गळ्यापर्यंत आणि बाहीपर्यंत आलेल्या ढगळ ब्लाऊजचा वेगळाच बाज, डोक्यावर पदर, पदराचे एक टोक मोकळे तर दुसरे टोक खांद्याखाली घेऊन कमरेवर खोचलेले, कपाळावर आडवी कुंकवाची चीर, गळ्यात काळ्या मण्यांची पोत, असे तिचे दिसणे माझ्या कायम लक्षात राहिले आहे. तिच्या काळ्या केसांचा बुचडा बांधलेला दिसायचा. तिने स्वतःला कित्येक दिवसात आरशात पाहिलेले नसावे आणि पाहणार तरी कुठून म्हणा. इतक्या मोठ्या घरात सगळं काही होतं, पण तिला काही राहायला वेगळी खोली वगैरे नव्हती. अख्खे घर हेच तिचे अंगण आणि खोली. तिच्या बारीक सावळ्या हातात काचेच्या हिरव्या बांगड्या असत आणि काम करताना त्याचा किणकिण असा आवाज होई. खरं सांगायचं तर मी तिला फक्त काम आणि काम करतानाच पाहिले होते. विश्रांती घेणे, वामकुक्षी घेणे तिच्या शब्दकोशात नव्हते. भांडी घासणे, अंगण झाडणे, सारवणे, जमीन चोपणे, म्हणजे माती ओली असताना ती एका बॅटीसारख्या साधनाने दाबून दाबून सारखी करणे, ही सगळी कामं म्हणजे जनी, असं समीकरण झालं होतं. जनी कधी बोलत नसे, पण तिचे डोळे बोलत. एखाद्याचे डोळे बोलतात म्हणजे नक्की काय होतं हे मी वयाच्या 8व्या वर्षी जनीच्या डोळ्यात पाहून शिकले. एवढे बोलके डोळे, पण कधी कधी दूर पाहत हरवल्यासारखे दिसत असत. त्यावेळी ती कोणत्या तरी जुन्या आठवणीत हरवत असावी, पण आमच्याकडे पाहताना मात्र तिच्या डोळ्यात कुठल्या तरी जुन्या आठवणी आणि वेगळीच माया तरळत असे. ती कुठून आली आणि तिच्या घरी कोण कोण आहेत याविषयी मला कोणी सांगितलं नव्हतं. त्यावेळी लहान मुलांना आत्तासारखा भाव मिळत नसे. तुला काय करायचं, नसत्या चौकशा, असं म्हणून माझा सन्मान होत असे. तिच्या कामावरून मला घड्याळातली वेळ कळत असे. सुट्टीच्या दिवशी ती सकाळी अंगण झाडताना दिसली म्हणजे सकाळचे 9 वाजले. संध्याकाळी ती पुन्हा अंगण झाडत असे त्यावेळी घड्याळात 5 वाजलेले असत. जनी शिकलेली नव्हती, जनी अडाणी होती, थोडी अर्धवट होती, कदाचित अनाथही होती. तिची खूप काळजी घेणारे, तिच्यावर प्रेम करणारे कोणी नव्हते, पण तिचे तिच्या कामावर प्रेम होते. तिच्या पडत्या काळात तिला आधार देणाऱ्यांवर, आमच्या घरावर तिचे प्रेम होते. तिचं उरलेलं आयुष्य आता तिने आम्हाला देऊन टाकले होते. आमच्याकडून तिला वर्षाला 1-2 लुकडी, सकाळ संध्याकाळ 2 वेळचे साधे जेवण, अंथरूण पांघरून आणि महत्वाचे म्हणजे डोक्यावर छप्पर मिळत होते. तेवढ्याने ती समाधानी होती. जे मिळाले नाही त्याकरता रडण्याऐवजी जे मिळाले त्यावर ती समाधानी होती.
आपण करत असलेल्या कामावर प्रेम असले, आपल्याला काही देणाऱ्याबद्दल कृतज्ञतेची भावना असली की सगळं काही सहज जमतं. थोडी मोठी झाल्यावर मला तिच्याविषयी माहिती कळली. तिचा नवरा सैन्यात होता. कदाचित म्हणूनच कोणी राष्ट्रगीत म्हणू लागले की ती उदास होत असावी. त्याचे आपल्या देशावर प्रेम होते, पण जनीवर मात्र तो प्रेम करू शकला नसावा. साध्या भोळ्या अडाणी जनीला त्याने सोडून दिले. त्याबद्दल तिने कधीही तक्रार केली नाही. मग तिला अडाणी का म्हणावे? ती पसंत नसताना त्याने तिच्याशी लग्न का केले? पण त्यावेळी आणि आताही मी तो प्रश्न कोणालाही विचारू शकले नाही. नंतर कधीतरी मी तिला चंदाराणी म्हणून हाक मारू लागले. त्यावेळी रेडिओवर चंदाराणी का दिसतेस थकल्या वाणी हे गदी माडगुळकरांनी लिहिलेले बालगीत सतत लागत असे. गीतातील चंदाराणी रात्रीचा दिवस करत एकटीच आपला मार्ग क्रमत असते. तिच्या सोबतीला कोणी नसते. तरीही रात्रीचा दिवस करत एकटीच आपला मार्ग क्रमत असते. तक्रार करणे तिच्या स्वभावात नसते. आमची जनी मात्र मला त्या गीतातील चंदाराणीसारखीच भासत असे. चंदाराणी मला पाणी दे, चंदा माझी पुस्तकं काढून दे, आणि ही चंदाराणी माझ्या मागण्या त्वरित पुरवत असे. संध्याकाळी खेळताना बिडू कमी पडले की मी तिला आमच्या खेळात ओढत असे. हातातील कामं टाकून ती माझ्याबरोबर खेळू लागली म्हणून नंतर तिला ओरडा मिळत असे, पण माझ्यासाठी ती तो सहन करत असे. तिचे काही खेळायचे वय नव्हते. ती चांगली पोक्त माझ्या आईच्या वयाची किंवा त्यापेक्षा मोठी असावी. कष्ट केल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्याने असेल, पण तिचे केस पिकलेले दिसू लागले होते. ही चंदाराणी वाऱ्याची थंडीची पर्वा न करता आमच्यासाठी घरासाठी राबत होती. अजूनही आपल्या देशात गावात अशा कितीतरी साध्या भोळ्या जणी आपल्या नवऱ्याला सर्वस्व मानून त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत राहतात. गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र बांधतात, कपाळावर त्याच्या नावाचे कुंकू मिरवतात, पण सगळ्यांच्या नशिबात त्या प्रेमाची परतफेड नसते. निदान त्यांना कुठेतरी चांगला आसरा मिळावा, प्रेमाचे 4 शब्द मिळावेत, त्यांच्या दुःखाचा निचरा करणारी जमीन मिळावी, सुकलेल्या अश्रूंना ओलावा मिळावा. अशा जणींनी आता स्वतः चंदाराणी बनावे आणि आपले आभाळ शोधून काढून न थकता, न कंटाळता, न हार मानता मस्तीत फिरावे. बस इतकीच आशा आहे. नमस्कार. नमस्कार, मी दीपाली खेऊर. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर स्मरणिका 2024 मधील माझी कथा कोरा चहा आज संक्षिप्त रूपात सादर करत आहे. थोरली भावंडे जेवून शाळेत गेल्याची खात्री झाली की हळूच दत्ता आणि नंदा दाखल होत घरात. काहीही न बोलता शैला पेज वाढी. त्यांच्या खिशातला रानमेवा ताईसमोर गोळा होई. बरोबरीच्या वाटण्या होऊन सर्वांना पोहोचली. धाकट्यांची मजल आज कोणत्या पारापर्यंत गेली होती ते थोरल्या भावंडांना त्या चवीवरून समजे. आज मात्र रानमेवा नाही, एक चिखलात माखलेला कापसाचा गोळा धरला होता दत्ताने हातात. घाणीने बरबटलेले ते कुत्र्याचे लहानसे पिलू पुरे 15 दिवसांचे पण नव्हते. सावंतांच्या खालडीत पडले होते. त्याची आई काल रात्री विजेच्या तारेला चिकटून मेली. हे एकटेच केकतात होते. बाकी पोरे दगड मारत होती. मी खालडीत उतरून काढले याला. दत्ता भरभर बोलत राहिला. त्या पिलाचा माखलेला अवतार आणि येणारी दुर्गंधी कसली आहे हे आता शैलाच्या लक्षात आले. कपाळावर हात मारून ती म्हणाली, अरे देवा, चल मागे पत्रीवर, पळ आधी, एका बाजूने हा, नाहीतर अंगणभर घाण करशील. नंदा तू लांब हो, अजिबात शिवायचे नाहीये दोघांना. शैलाने विहिरीवरून 2 कळशा भरून आणल्या. पिलाला एका जुनेऱ्यावर ठेवायला लावले आणि टोपलीने झाकले. शैलाने अंगावर पाणी ओतायला सुरुवात करताच पाणी थंड
म्हणून दत्ता ओय ओय तायडे म्हणत ओरडू लागला, हसत आणि हुडहुडत. टोपली खालून सुद्धा लगेच त्याच्या स्वरात स्वर मिसळू लागले. छोट्या नंदाला या सगळ्या गोंगाटाची खूप मज्जा वाटत होती. खुदुखुदू हसत तो ताईची बडबड ऐकत होता. किती बावळटपणा, खालडीत उतरतं का कोणी? सर्वांची परसाकडची घाण असते त्यात. तायडे, मला माहित आहे ग, पण पिल्लाला कुठे माहितीये? त्याची आई पण नाही ना आता. त्याला शिकव तू. थंड. वाक्य पूर्ण व्हायच्या आधी अजून एक गार कळशी दत्ताच्या डोक्यावरून उपडी झाली होती. जा आता गप्प. कोरडे कर अंग, नीट स्वच्छ. चुलीजवळ शेकत बस. एका नगाची स्वच्छता पार पाडून शैला टोपली खाली धडपडणाऱ्या दुसऱ्या गोंगाटाकडे वळली. हे काम जरा नाजूक होते. पिलू खूपच छोटे होते. जुनेऱ्या सकट तिने ते पिलू उचलून कुशीत घेतले. इतका वेळ चाललेला पिलाचा गोंगाट थांबून त्याची नाजूक कुई कुई कूर सुरू झाली. त्याला नाजूक हाताने हलके पाणी शिंपडत पुसत शैलाने स्वच्छ केले. जखमा तपासल्या. स्वच्छ मऊ कापडाच्या बोळ्याने पाणी साठवले. त्याची थरथर थोडी कमी झाली. दत्ताने एका वाटीतून दूध आणले. हे दे त्याला. शैलाने वाटी धरली तर पिलाला नीट पिता येईना. बोट चोखत राहिले फक्त. मग पुन्हा मऊ फडका बोटाला गुंडाळून दुधात भिजवून त्याला हळूहळू दूध पाजले. पूर्ण वाटी फस्त केल्यावर पिलाने मस्त 2 शिंका काढल्या. स्वतःचे नाक चाटून मोठी जांभळी दिली. एका रिकाम्या टोपलीत एक त्यातल्या त्यात मऊ गोंडपाट आणि एक जुनेरे घालून पिलाची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याला न्याहाळण्यात दंग असलेल्या आपल्या भावंडांकडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकत शैला राहिलेली कामं उरकायला निघाली. मात्र पुढच्याच क्षणी गरकन दत्ताकडे वळली. तू दूध कुठून आणलीस? चुलीवर होते की? तोंडावर हात घेत शैला मटकन खालीच बसली. अरे, सगळे येतील ना आता घरी. संध्याकाळच्या चहासाठी होते ते. धाकट्या नंदाचा चेहरा सुद्धा आता गंभीर झाला. जेवण 2 घास कमी जास्त वाढले तरी तोंडातून चकार सुद्धा न काढायची घरात शिस्त होती. पण संध्याकाळचा चहा मात्र सर्वांना लागतोच. सकाळी 10-11 वाजता चटणी किंवा भाजी आणि पेस्ट पिऊन बाहेर निघणारे जी. संध्याकाळचा हा गोटभर चहा पिऊन पुन्हा ताजे व्हायचे. थोरली भावंडे अभ्यासिकेत, आई झाप वळायला किंवा कांडायला, बा घरी असले तर माडांना पाणी सोडायला निघायचे. रात्री थेट जेवणापर्यंत पुन्हा पोटात काही नाही. आतापर्यंत पिल्लाच्या कौतुकात सारे विसरलेले धाकटे भानावर आले. तायडीला आपण कोणत्या संकटात टाकले आहे हे त्यांना पुरते लक्षात आले. तुम्ही दोघे पळा आता इथून, नाहीतर चहाच्या दुधासोबत तुमच्या शाळेच्या दांडी मारण्याचा पण हिशोब निघेल आणि बिन पाण्याची धुलाई होईल, ताई म्हणाली. पण ताई तू, दत्ता घुटमळला. चहा नसेल तर त्यासाठी तो किंवा नंदा जबाबदार आहेत असे कुणालाही वाटणार नाही. सगळे खापर ताईवर फुटेल आणि ती गुपचूप ऐकून घेईल. मनात हे विचार सुरू असताना दत्ताच्या पावलांनी मात्र पडत्या फळाची आज्ञा घेऊन सवयीने बाहेर पळ काढला होता. नंदाची पावले त्याच्या मागोमाग. सवयीनेच पारावरून उड्या मारत, झाडांवर चढत उतरत निरुद्देश भटकत राहिल्या त्या पावलांच्या जोड्या. आज नेहमीसारखी मजा नव्हती. मागे खेचत होता एक नाजूक दोर. प्रेम. आज हवेचा थंडावा जास्तच जाणवत होता. हळूहळू सूर्याची किरणे जशी येऊ लागली तसे उबदार वाटू लागले. पक्ष्यांचा किलकिलाट चालू झाला. अंगणातील फुलांच्या सुगंधाने मन आल्हादित झाले. गवतावर दवबिंदू चमकू लागले. मी अंगणात खुर्चीवर बसून हे दृश्य न्याहाळत होते. समोर वाफाळता चहा. आ हा हा हा, अजून काय हवे? तेव्हाच मुलीचा फोन आला. ती म्हणाली, मला माझ्या जीवनाचा साथीदार मिळाला. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. एका आईला आपल्या मुलीला आवडीचा जोडीदार मिळालेला ऐकणं आणि मुलीला झालेला आनंद मनात साठवणं यापेक्षा सुंदर क्षण आणखीन काय असू शकतो? राहून राहून मनात एकच शब्द घोळत होता, प्रेम. अगदी जन्मापासून साथ करणारी ही भावना, वात्सल्य घेऊन अवतरणारी, तरुणपणात
प्रेमिकेच्या रूपात बहरणारी प्रेम ही किती हळुवार भावना आहे. शब्दांनी वर्णन करून सुद्धा शिल्लक राहणारी प्रेम हे अनुभवायचे असते. तरुणपणातील गुलाबी प्रेम. प्रियकर प्रियसीला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगतो, पण ही भावना त्याही पलीकडे मनात दडलेली असते. अबोध, अव्यक्त, जी प्रदर्शित करणं कठीण आहे अशी ही भावना. मित्राच्या प्रत्येक कृतीतून पाझरणारं प्रेम. थोरा मोठ्यांना आदर देणारं प्रेम. कलेवर कलाकाराचं इतकं प्रेम असतं की तो तहानभूक विसरतो. शास्त्रज्ञाचं संशोधनावर असणारं प्रेम त्याला दुसऱ्याच जगात नेऊन सोडतं. परमेश्वराबद्दल भक्ताला वाटणारं प्रेम वेडेपणा वाटण्या इतकं असतं. तुकाराम महाराज, मीरा ही उदाहरणं आपल्याला माहीतच आहेत. मारुतीचं रामावरील प्रेम त्यानं दास्यभक्तीतून प्रदर्शित केलं, तर राधेनं तिचं प्रेम संपूर्ण समर्पण करून प्रदर्शित केलं. वेगवेगळ्या रूपात प्रदर्शित होणारी, वेगवेगळ्या स्रोतातून जवळीक साधणारी ही भावना. पण मला आज आठवतंय ते प्रेमाचं गाव. विचारांच्या गर्तेत कधी खेडेगावात पोचले कळलंच नाही. आम्ही सगळी कॉलेजची मुलं मुली मिळून कच्चा रस्ता बांधत होतो. मी पण फावडं, कुदळ, पाटी घेऊन तिथं काम करत होते. कुदळीने जमीन उकरायची, फावड्याने पाटीत माती भरायची आणि दुसरीकडे नेऊन टाकायची. कॉलेजचे 100 विद्यार्थी, 80 मुले, 20 मुली समाजसेवी संघटनेमध्ये संमिलित झाली होती. ते सर्व येथे मदत करत होते. कॉलेजने 2 वर्षासाठी एक खेडेगाव दत्तक घेतले होते. तेथे दर रविवारी जाऊन आम्ही काम करत असू. आजपासून 10 दिवस शिबिर होते. त्यात पहिल्या दिवशी गावकऱ्यांना एक रस्ता हवा होता म्हणून कच्चा रोड बांधून देण्याचं ठरवलं होतं. सर्वजण उत्साहात मदत करत होते. एवढ्या उन्हात कामगार कशी कामं करत असतील ते आम्हाला कळत होतं. कच्चा रस्ता तयार झाल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही आमचे ग्रुप तयार केले. प्रत्येक ग्रुपकडे एक एरिया दिला होता. तिथे जायचे, लोकांशी बोलायचे, त्यांचे विचार समजून घ्यायचे, त्यांना कोणत्या समस्या आहेत, काय हवंय, कोणत्या सुधारणा करून पाहिजेत हे सर्व जाणून घ्यायचे. माझ्या वाट्याला वीटभट्टी कामगारांच्या झोपडपट्टीचा भाग आला. आम्ही तेथे गेलो. झोपड्या खूप लहान होत्या. छोटंसं खोपटं, बसूनच झोपडीत जावं लागायचं. तेथील बायकांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. झोपडी अतिशय स्वच्छ, 4च भांडी स्वच्छ घासून ठेवलेली. त्यांच्याबरोबर बोलताना कळलं की त्यांच्या गावात देशी दारूचे दुकान आहे. तेथे कामगार जाऊन दारू पितात आणि घरी येऊन बायकांना मारहाण करतात. बाकी पण बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. 10 दिवसाच्या शिबिरात एके दिवशी आम्ही संध्याकाळी देशी दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून मोर्चा काढला. एक दिवस गावातील ग्रामपंचायतीमध्ये शहरातले नामांकित डॉक्टर बोलून सर्व गावकऱ्यांची शारीरिक तपासणी करून घेतली. सुदृढ बालक, आदर्श माता अशी बक्षिसं पण दिली. गाव खूप खेड. बस गावात जात नव्हती. बस स्टॉप हायवेवर होता. तेथे उतरून 25 ते 30 मिनिटं रानातून चालत आत गावात जावे लागे. तेथे एकही हॉटेल नव्हते. त्यामुळे आमच्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना चहा द्यायचा असेल तर तो शहरात जाऊन थर्मासमध्ये भरून आणावा लागे. शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला असा एक कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी एका कॉलेजचे नामांकित प्रोफेसर बोलवले होते. ते अतिशय कडक व रागीट स्वभावाचे होते. ते आल्यावर चोख व्यवस्था ठेवा असं सरनी मला बजावलं होतं. ते प्रोफेसर आले त्यावेळी त्यांनी एक असिस्टंट बरोबर आणला होता. त्या दोघांना चहा द्यायचा होता. ते प्रोफेसर म्हणाले, माझा असिस्टंट चहा घेत नाही, त्याला कॉफी द्या. झालं का आता? अगोदरच ते तिरसट, आता ह्यांना कसं सांगायचं कॉफी नाही देऊ शकत? जबाबदारी माझ्यावर होती. कॉफी हवी असेल तर परत शहरात कोणाला तरी पाठवावं लागेल. त्यासाठी वाहने उपलब्ध नव्हतं. असतं तरी 1 तास तरी नक्कीच लागला असता. माझ्या मनावर ताण आला. काय करायचं? आली या बोगासी असावे सादर. मी विचार केला, असिस्टंटला भेटून सत्य परिस्थिती सांगू. म्हणून मी डोकावून पाहिलं. कोण असिस्टंट आहे पाहूया तरी. त्याला पाहून हायसं झालं. तो माझ्या भावाचा मित्रच होता. त्याला बाहेर बोलवून सत्य परिस्थिती सांगितली. आत्ता कॉफी देणं शक्य नाही. तू माझ्या घरी ये, 1 नाही 2 कप कॉफी देते, पण आत्ता मला कॉफी नको असं तू तुझ्या सरनं सांग. मी त्याला विनवले. त्याने त्याप्रमाणे केले आणि प्रसंग निभावला. एक दिवस आम्ही त्या
एक दिवस आम्ही त्या खेड्यातील शाळा चालवली. कोणी शिक्षक झालं, कोणी एक हेडमास्तर झालं, एक जण शिपाई झाला. मी शिक्षिका बनून गणिताचा तास घेतला. फार छान अनुभव होता तो. एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रम केला. 2 वर्ष आम्ही त्या गावात सातत्यानं जात होतो. साक्षरता अभियान चालवलं, हुंडाबंदीसाठी पथनाट्य केली, स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यासाठी मेळावे घेतले. गावकऱ्यांसाठी जे जे काही करणं शक्य होतं ते आम्ही केलं. एके दिवशी आम्हाला गावकऱ्यांनी जेवण दिलं. एक दिवशी सरपंचांनी आम्हाला जेवण दिलं. सरपंच म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आमच्याकडून एक प्रेमाची भेट म्हणून आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. आम्हाला पण गावाबद्दल खूप प्रेम वाटायचं. एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. पूर्ण 2 वर्ष दर रविवारी आम्ही तिथे जायचो. प्रोजेक्ट संपल्यावर सुद्धा रविवारी चुकल्यासारखे वाटायचे. अजूनही बस त्या हायवेवरून निघाली की मला माझे हे प्रेमाचे गाव आठवते. मन पुन्हा गावात पोचते, आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलते. अजूनही एक प्रसंग आठवला. एकदा मी बहिणीकडे राहण्यासाठी गेले होते. तेव्हा कागदी घडीकामाचं एक मोफत शिबिर मी तिथं घेतलं. त्यात बायका मुलं असं मिळून 50 जण आले होते. त्यात मागच्या बाजूला अंगावर फाटकी पण स्वच्छ साडी नेसलेली एक स्त्री बसली होती. सगळ्यांनी कागदी वस्तू बनवल्या. शिबिर संपल्यावर सगळे निघून गेले तरी ती थांबलेली होती. ती माझ्याजवळ आली. ती म्हणाली, तुम्ही खूप छान शिकवलं. मी इथल्या शेजारच्या झोपडपट्टीत राहते. कुणाकडूनही काही फुकट शिकू नये. तुम्हाला मी बनवलेली छोटीशी मोत्याची किचन माझ्या प्रेमाचे प्रतीक म्हणून देते, ती स्वीकारा. 50 माणसं शिबिरात आली होती. बाकी कोणाच्या मनात हा विचार आला नाही. मला तिचं किचन स्वीकारताना खूप आनंद झाला. मी म्हटलं, ही माझ्या जीवनातील अमूल्य भेट आहे. हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. खरंच परमेश्वर आपल्या जीवनात कुणाकुणाच्या रूपाने येऊन प्रेम करेल हे सांगता येत नाही, पण ते पाहण्याची दृष्टी मात्र हवी. अगं, चहा नाही का घेतला सजून? गार झाला असेल. नवऱ्याच्या आवाजाने भानावर आले. नमस्कार, माझे नाव निहिरा आहे. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 2024 मधली स्मरणिका मधली माझी गोष्ट मी वाचून दाखवणार आहे. गोष्टीचं नाव आहे द Scared Tarantula. One warm sunny day, Minnie was enjoying a relaxing bubble bath. Well, trying to enjoy it. She was angry because her mom had not allowed her to have a bubble bath despite the hot weather. She had said something about not wasting water, blah blah blah. So, Minnie had quietly filled the bathtub with water and sat in it, but she was still unhappy. Minnie suddenly saw something slowly crawling around the wall. I wonder what it is, Minnie thought. It looked quite cute from a distance. Minnie watched the mysterious creature crawl around, and she saw a long thread extend from its body. It used the thread to glide towards Minnie without any warning at all. Oh no, Minnie thought. It's a spider. She did not like spiders, and she certainly did not like one this close and this hairy. Mom! Spider! Minnie cried, leaping out of the bathtub, splashing water everywhere. Mom managed to calm Minnie down and trapped the spider under a glass jar. Minnie quickly finished her bath, not wanting to find another spider hiding somewhere, waiting to pounce. When Minnie came into the living room, the first thing she saw was a spider, still trapped under the jar. Why is it still here? I thought you might want to observe it, Mom replied, and Shankar Dada can help you know more about it too. Shankar Dada was Minnie's neighbor and he loved wildlife. Early in the morning, Shankar Dada came over to see the spider. He had been out all night for a wildlife excursion. I think it might be a tarantula, said Shankar Dada after examining the spider.
How can you tell? Minnie asked. Tarantulas are hairy, like this one, Shankadada replied. There are 900 species of tarantulas, and this particular uninvited guest was a juvenile of species, Singapore blue, commonly found in Singapore. The Singapore blue's bite is like a bee sting, but the one Minnie found was a small one, not very old and only about an inch or two long. The tarantula was slightly smaller than the size of Minnie's hand, but she learned that they can be as big as a dinner plate or as small as a fingernail. Shankadada had found some branches and moss to put in the jar. This will help the spider feel more at home and not so scared, he explained. What do you mean? It does not look scared. It looks scary, said Minnie. Of course it will be scared. It probably just came into the bathroom because it was feeling hot and now it's trapped under a glass jar with nowhere to go, replied Shankadada. Maybe, said Minnie. We should let it free at night, said Shankadada. Why at night? Asked Minnie curiously. So that the tarantula can find a good hiding place from predators that would eat it, under the cover of darkness. Later at night, as Minnie stared up at her bedroom's ceiling, she wondered what the spider was feeling now. Lost, confused, and probably still scared, she thought. It was wondering where in the world it was and where its parents were. Does it even know who its friends are? She wondered, as she had observed that the spider had very poor memory. Minnie thought about what a nice feeling it was to be loved and to be safe at home amongst the family. The tarantula probably didn't know anything about that feeling, she thought with a pang of sympathy. I hope the tarantula will feel better after we let it go, Minnie thought, before she slipped into dreamland. Thank you.